हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवंकर फॅशन डिझाईन्स. तर बघा, सुंदर अशी कटवर्कची ब्लाऊज डिझाईन तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा, असा ब्लाऊजचा काठ काढून घेतलेला आहे. काठ का काढायचा? कारण आपली ब्लाऊजची डिझाईन उलटी होते आणि काठ काढून असा कट करून परत असा जॉईन करायचा, म्हणजे डिझाईन आपली सवची होते. सध्याची खूप ट्रेंडिंगमध्ये असलेली कटवर्क ब्लाऊजची सुंदर अशी डिझाईन मी तुम्हाला बोटनेकमध्ये दाखवणार आहे. तर बघा, मापे बघूया. उंची किती? 14.5. छातीची घडी 9.5. शोल्डर 7.5 घ्यायचे आहे आपल्याला. आपलं बोटनेकमध्ये शो बटन ओपन राहणार आहे म्हणून 7.5 घेतले. बघा, 6-6.5 इंच गळा घेतला तरी चालेल. असं आतल्या साईडला 1 इंच तिरकी लाईन ओढून असा मुंड्याला मी आकार देऊन घेतलेला आहे. आता इथं गोळा रुंदी मी 3 इंच, 3.5 इंच किंवा 4 इंच घेणार आहे. इतकी घेऊ शकताय तुम्ही. आणि बघा, असा जितका तुमचा गळा आहे तितका घेऊन बॉक्स तयार करून घ्यायचा. 3.5 इंचावरती एक गळा मी तयार करून घेणार. त्याला असा गळ्याला आकार देणार आहे. बघा, इथं फक्त डिझाईन मी ड्रॉ करून तुमच्यासाठी दाखवते, कारण इथं मी कटिंग करणार नाही. ही आपली डिझाईन पेपर कॅनव्हास लिहून तयार होणार आहे. बघा, अशा पद्धतीने आपल्याला डिझाईन कवर करायची आणि असा इथं लंब गोलाकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे. तो कशा पद्धतीने घ्यायचा आणि असाच सेम आपल्याला बघा इथून थोडंसं 1/2 ते 1.25 इंच वरती सोडायचं. बरोबर मध्य सेंटर आपल्याला आहे, ह्याचा मध्य सेंटर आपल्याला करून घ्यायचा आणि अशी मध्य लंबड गोलाकारला लाईनला अशी ओढून घ्यायची. बघा, अशा पद्धतीने बघा, अशा पद्धतीने ओढून घ्यायचं. आता हे मी कटिंग करणार नाही, फक्त तुम्हाला कळावं यासाठी मी ड्रॉ करणार आहे की असा गळा करणार आहे. आता एक पेपर कॅनव्हास मी घेणार आहे. त्या पेपर कॅनव्हासवरती असाच गळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. बघू शकता, खूप सुंदर असं आपलं ब्लाऊज घालून तयार होणार आहे. बघा, जेवढा का आपला मुंडा आहे तितका मुंडा मी कटिंग करून घेतला. पेपर कॅनव्हास हा डबल फोल्ड करून घ्यायचा आहे. बघा, ह्याच्यावर पण सेम गळा रुंदी किती? 4 इंच आहे. मारून घेतली. पुढं 1 ते 1.5 इंच कपडा शिल्लक राहील, ह्या हिशोबाने मारायचे. परत जसं आपण त्याच्यावर ड्राफ्टिंग केलं होतं ना, सेम ड्राफ्टिंग ह्याच्यावरती आपल्याला करून घ्यायचं आहे. बघा, 3.5-4 इंच बोटनेकचा गळा तुम्हाला ठेवायचा आहे, त्याच्यापेक्षा जास्त घ्यायचा नाही आहे. बघा, असं आकार मला आकार, ह्या आकारात आपल्याला कटवर्कची डिझाईन तयार करायची आहे. बघा, इथं तुम्ही बाटलीचं टोपण किंवा कुठलंही घेऊ शकता ज्याचा आकार गोल असेल. आणि असं राऊंडमध्ये आपल्याला डिझाईन तयार झाली पाहिजे आपली, ह्या हिशोबाने आणि एकसारखे येतील ह्या हिशोबाने आपल्याला व्यवस्थित अशी डिझाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. बघा, थोडीशी डार्क करून घेते. पेपर कॅनव्हास का वापरायचं? किंवा जे राऊंड गोल आहेत ना, ते आहेत असे उभं राहावे. डिझाईन तयार झाल्यानंतर पडू नये, खाली पडते, तर त्यासाठी आपल्याला अशी डिझाईन पेपर कॅनव्हासवरून तयार करायची आहे. बघा, आता इथं 1/2 ते 1.25 इंच सोडायचं, 1/2 ते 1.25 इंच सोडायचं आहे. का तर इथं आपल्याला शो बटन आणि नॉटचं आय आपल्याला तयार करायचं आहे. बघा, अशा पद्धतीने याच्यापेक्षा जास्त डीप गळा ठेवायचा नाही. याच्यापेक्षा थोडासा जास्त डीप गळा घेतला तर खालीसुद्धा गळा उतरावा लागतो, कारण त्याचा आपल्याला शेप येत नाही. ह्यासाठी जास्त करायचा नाही आहे. बघा, आहे असं करून व्यवस्थित मी कटिंग करून घेते. आता हा सेम गळा आपल्याला व्यवस्थित असा इकडं ड्रॉ करून घ्यायचा आहे, कारण हा गळा आपल्याला कटिंग करायचा नाही आहे. बघा, उलट्या बाजूने मी फोल्ड केलं आणि जसं दिसतंय ना तसं आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे. का तर आपल्याला ती डिझाईन व्यवस्थित यावी अशी. बघा, आणि त्याच्यावरून गिरवून घ्यायचं अशा पद्धतीने. ही डिझाईन आपण पेपर कॅनव्हासवरती कट करायची नाही, डायरेक्ट आपल्याला स्टिच करून मग ह्या डिझाईनचं कटिंग करायचं आहे, म्हणजे व्यवस्थित आपली डिझाईन प्रॉपर अशी फिनिशिंग सेट तयार होते. बघू शकताय तुम्ही.
दोन्ही बाजूला सेम आपली डिझाईन तयार झालेली आहे. तर बघा आता मेन फॅब्रिक अगोदर खाली घ्यायचं. हे अशी व्यवस्थित अशी उलटी सवची बाजू बघून डिझाईन बघून आपल्याला काठ जॉईन करून घ्यायचे आहेत. बघू शकताय तुम्ही. डिझाईन जर उलटी होत असेल तर बाहीला सवची डिझाईन कट करून घ्यायची, पाठीमागची उलटी डिझाईनच कट करायची आणि काठ कट करून नंतर जॉईन करून घ्यायचे. म्हणजे आपली बॅकची डिझाईन आणि स्लीवची डिझाईन सेम तयार होईल. नाहीतर बॅकची डिझाईन बॅकची डिझाईन उलटी आणि स्लीवची डिझाईन सवची दिसते. यासाठी ही ट्रिक खूप सुंदर आणि सोपी आहे. बघा अशी काठ व्यवस्थित जोडून त्याच्यावरून दाबटीप मारून घेतली. बघू शकताय. इथं थोडंसं ब्लाऊज तयार झाल्यानंतर मी प्रेस करणार आहे. बघा आता मेन फॅब्रिक सवचं, त्याच्यावर अस्तर उलटं आणि त्याच्यावर पेपर कॅनव्हास अशा पद्धतीने ठेवून व्यवस्थित अशा सुया लावून सगळं व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं. बघू शकताय तुम्ही. बघा किती सुंदर अशी आपली डिझाईन आत्ताच दिसत आहे. ड्रॉ केल्यानंतर आता शिवल्यानंतर सुद्धा खूप सुंदर दिसणार आहे. बघू शकताय तुम्ही. असं व्यवस्थित प्रॉपर ठेवून घ्यायची. बघा इथं मी पेपर कळण्यासला मध्ये थोडासा जोड दिलेला आहे. तो व्यवस्थित असा मी कटिंग करून घेते. अशा पद्धतीने एक 3-4 सुया लावला तरीही चालेल. कारण काय होते आपला कॅनव्हास कपडा वेगळा होणार नाही. व्यवस्थित असं स्टिच करून घ्यायचं. बघा इथं थोडंसं गॅप सोडत असं आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. कारण तो आपल्याला गॅप कवर करून घ्यायचा आहे. छोटासा आपल्याला शो बटन लावून बघा अशा पद्धतीने बरोबर कोपऱ्यात कोपरा सुई खाली घालायची. परत कपडा फिरवायचा, परत टीप मारायची गोल राऊंडमध्ये. अशा पद्धतीने संपूर्ण डिझाईन कवर करून मी घेतलेली आहे. बघू शकताय तुम्ही. अगदी व्यवस्थित अशी एकसारखी डिझाईन करत आपल्याला कवर करायची आहे. बघा तिथं थोडासा गॅप सोडला आणि खालचा लंब गोलाकारसुद्धा व्यवस्थित टीप मारून अशी घ्यायची आहे. म्हणजे जेणेकरून प्रॉपर आपला कपडा होईल. बघा दोन्ही हात असे व्यवस्थित ठेवायचे आणि फक्त कपडा फिरवत आपल्याला डिझाईन तयार करून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. संपूर्ण गळ्याचं अगदी व्यवस्थित असं स्टिचिंग झालेलं आहे. बघा व्यवस्थित असं मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित असं सगळं कटिंग करून घ्यायचं. बघा इथं जसे आकार आहेत अगदी त्याच प्रकारे व्यवस्थित असं आपलं आकार कट करून घ्यायचा आहे. बघू शकता अशा पद्धतीने मी फक्त डाव्या हाताने कपडा फिरवत आहे. बघा सगळी डिझाईन प्रॉपर व्यवस्थित अशी कटिंग करून घेतली. संपूर्ण गळ्याला सगळे छोटे छोटे कट्स दिले. बघा इथे ही डिझाईन आपल्याला ओपन करून मी घेतलेली आहे. बघू शकताय तुम्ही. बघा व्यवस्थित असे सगळीकडे कट्स द्यायचे आणि असं बोट घालून सगळी डिझाईन अगदी व्यवस्थित आपल्याला उलटी करून घ्यायची आहे. जिथं कोपरा आहे तिथं अगदी सुईच्या साह्याने व्यवस्थित असं आपल्याला काढून घेऊन डिझाईन घ्यायची आहे. अगदी हाताने व्यवस्थित छान अशी प्रेस करत आपल्याला उलटं अस्तर करून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही. आणि सगळ्या ब्लाऊजवर व्यवस्थित अशी आपल्याला दाबटीप मारून घ्यायचे. दाबटीप मारल्यामुळे काय होतं गळा आणि अस्तर मेन फॅब्रिक अगदी व्यवस्थित एकसारखं राहतं आणि गळ्याला खूप सुंदर असं फिनिशिंग येतं. आणि बघा इथं कोपऱ्यात ना छोटंसं मी लेसचं नॉटचं हुक तयार करणार आहे किंवा नॉटचं मी आय तयार करणार आहे असं 1-1.5 इंचाचं. आणि दुसऱ्या बाजूला मी इथं छोटासा शो बटन लावून घेणार आहे. कारण खूप सुंदर आणि ट्रेंडिंग अशी आपली ब्लाऊजची डिझाईन तयार होते. पण त्याची क्लिप माझ्याकडून चुकून डिलीट झालेली आहे. त्यामुळे मी तिथं ती दाखवली नाही. डायरेक्ट ब्लाऊज तयार झालेलाच तुम्हाला दाखवलेला आहे. तुम्ही थोडं समजून घ्याल. बघा अशा पद्धतीने संपूर्ण मी
मारून घेते आणि मारल्यानंतर प्रॉपर तुम्हाला छान असं डिझाईन लक्षात येईल. बघू शकते असं जसं आहे तसं अगदी व्यवस्थित आपल्याला बघा, जिथं बाहेर येत नाही ना तिथं असं व्यवस्थित ढकलून पेनाच्या सहाय्याने मी काढत आहे, कारण प्रॉपर एकसारखं गोल आपले आले पाहिजेत. बघा अशा पद्धतीने सगळी डिझाईन करून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही. खूप सुंदर ब्लाऊज घातल्यानंतर सुद्धा खूप सुंदर आणि अगदी छान दिसते. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही पुढच्या गळ्याला सुद्धा एका बाजूला अशी डिझाईन बनवू शकता. आपल्या उजव्या साईडला डाव्या साईडची ज्या डिझाईन आपली झाकून जाते, पण उजव्या साईडला सुद्धा बनवू शकता. खूप सुंदर अशी डिझाईन आपली तयार होते. बघा आता अगदी व्यवस्थित आणि छान अशी मी संपूर्ण दापटीप टाकून घेतलेली आहे. मेन फॅब्रिक व अस्तर एकसारखं जोडून व्यवस्थित असं कट करून घेतलेलं आहे. पाठीतल्या टक्सुद्धा मारून घेतलेले आहेत. व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी इथं थोडंसं स्किप केलेलं आहे. आणि अशा छान छान नवीन व्हिडिओ बघण्यासाठी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी